मराठा आरक्षण की लड़ाई एक बार फिर निर्णायक मोड़ पर पहुंच गई है। मराठा समाज के नेता मनोज जरांगे ने 29 अगस्त को मुंबई में विशाल मोर्चे का ऐलान किया। अपने सोलापुर दौरे में जरांगे ने मराठा समाज से अपील की, हर घर से एक गाड़ी, हर गाड़ी में आरक्षण की आवाज लेकर मुंबई चले। जरांगे ने सरकार को साफ चेतावनी दी, अगर 27 अगस्त से पहले अध्यादेश नहीं आया तो कोई मंत्री सुनवाई की उम्मीद न रखे। सभा घेतल्याच्या नंतर बांधवाची चर्चा करता येत नाही, म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय। म्हणून काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय। आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये, उद्या सांगलीला 7 तारखेला, 8ला मला फलटण आहे, 9ला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि 10 तारखेला अहिल्यानगर, असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र। कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय। आता मराठा समाजाची चर्चा करून 29 ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं, ही तयारी पूर्ण चालू आहे। आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं। कारण असं लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं, आम्हाला माहित नाही, खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं। आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला, आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतंय। तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय। पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकर पण आपलेच आहेत, त्यांच्यासाठी नोंद निघाल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं, एका नोंदवाल्यांनी गाडी घेऊन जायचं। आणि दुसरा एक नारा आहे, एक घर एक गाडी, एक घर एक गाडी, हाही नारा सोलापूरनं ठरवलाय। कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं। हे सकाळी 10 वाजल्यापासून मी उभा आहे, आणखीनही गर्दी हटायला तयार नाहीये। आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही। मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होते, तुफान फुल चिरफाड करीत असते, त्यामुळे खरंच बोलावं लागतं। आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत, तुमच्यापाशी खोटं नाही बोलतायत, फुल गर्दी झाली। मला तर वाटलं सभाच झाली आता, कारण मी सकाळपासून उभा आहे। आता किती वाजले माहित नाही, मला 12-1 वाजला असं, आता 12:30-1 वाजलाय, म्हणजे 2.5 घंटे झाले लगातार बैठका सुरू आहेत। एक झाली की एक झाली की एक, 8-9 तर बैठक आतापर्यंत झाल्या असतात। हे नारा चांगला आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी। म्हणजे ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याने 4 व्हीलर, आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल, ज्याच्याकडे मोठी गाडी त्याने मोठी घ्यायची, आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची, ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं। म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे। रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा, ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे, टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा, आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा। हे एकदम सोपी मोहीम आहे। हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आवाहन करतो। अंतिम लढाई, आरपारची लढाई, ऐतिहासिक विजय होणार आहे, भूतोना भविष्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत। असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही, तो 29 ऑगस्टला बघायला मिळणार आहे। तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्याचा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका, प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा। मुंबईतून 29 ऑगस्टला 2-3 दिवस कामं बुडा, लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे। ही अंतिम लढाई आहे, एक घर एक गाडी। जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा, शांततेत जायचं, शांततेत यायचं। आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही, कोणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही, गाड्या दम्माने चालवायच्या। जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला, 1 इंच सुद्धा मागं पुढे सरकायचं नाही मराठ्यांनी, 1 इंच सुद्धा मागं पुढे सरकायचं नाही। कारण ते आपण केलेलं नाही, जो केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा, ते आपलं नाहीच। आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असतं, दगडफेक करत असतं, तर तो आपला नाही, सरकारचा समजायचा, तो मराठ्याचा असू शकत नाही। मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही, असंही आज सोलापूरमध्ये ठरलं। कोणी जर धिंगाणा फेंगाणा केला, जागेवर बघायचं, पोलीस आले माहिती येऊन तुपला धंदा बघ तिकडे, ती पलीकडे घेऊन जाय, तिकडे जिला टाक नाही तर कुंकडे टाक, ते आमचे पोरं नाहीत। चांगली प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं। मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं, त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या। तेही हो म्हणले, धाराशिवले सुद्धा हो म्हणले, कारण मी 5,000 टँकर घ्यायचं म्हणतोय। आता मी कुठून घेणार, समाजाने घेतले तर ते येणार, त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचेत। आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा, सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे, डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला। आपले अँब्युलन्स घेऊन, आपले डॉक्टर घेऊन 4-4, 5-5 डॉक्टर, 1000च्या आसपास आपल्याला अँब्युलन्स पण लागणार आहेत। आपण यावं, हे सगळ्यांना विनंती आहे।
आपल्याला ही लढाई जिंकायची. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा.